दुसरी भाग लक्षात माझ्या असा आला, की मी पुष्कळ तालुक्यात हिशोब केला. गेल्या 20 वर्षाचा रेनफॉल डेटा घेतला अनेक तालुक्यांचा आणि ते ग्राफ काढले. रेनफॉल अगेन्स्ट वर्ष. तर तो असा नागमोडी ग्राफ येतोय. याचा अर्थ असा, की 2 वर्ष दुष्काळ, तिसरा महापूर येतोय. त्याच्यामुळे मी तुम्हाला अशा गंमत सांगतो तुम्हाला, की एक तुमची समजा तुमच्याकडे नळ चालू आहे, तुमची बायको पाणी भरते. नळ चालू आहे, बायको पाणी भरते. त्याच दरम्यान बातमी आली, की 2 दिवस नळ येणार नाहीये. तुमचीच बायको काय जगातली कुठली महिला काय करेल, सगळे भांडे काढेल आणि किमान 3 दिवसाचं पाणी भरून ठेवेल. म्हणजे तिला उद्या नळ आला तरी काय प्रश्न पडणार नाही. आत्ता महाराष्ट्रात ही स्थिती आहे, की 2 वर्ष दुष्काळ पडतोय, तिसरे महापूर येतोय. आपल्या सुद्धा आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये 3 वर्षाला लागणारं पिण्याचं पाणी आणि शेतीसाठी पण अडवून ठेवणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला भांडी मोठे करावे लागेल. तुमच्याकडे भांडे होते घरी, माझे भांडे नाही म्हणून भांडे मोठे करावे म्हणून आपल्याला नाला खोल करावा लागेल आणि रुंद करावा लागेल आणि नालाच पूर्ण खोदावा लागेल, बंधारा बांधावा लागेल. म्हणजे आपल्याला जेव्हा जास्त पाऊस होईल तेव्हा तो जिरेल आणि जेव्हा कमी पाऊस होईल तेव्हा खालचा पाऊस वापरता येईल. अशा प्रकारचं ते नियोजन केलं शक्य आहे आणि म्हणून या दृष्टीने प्रयोग नाही झाले